RJ ॲडी सोबत ओनली ऑन बिग FM. नमस्कार सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत गिरीश ओकसर. तुम्हाला माहितीये पुण्यात बालकरंडक होतंय. बाल कला ही जी आहे ही सगळ्यांपर्यंत पोहोचावी, हे एक व्यासपीठ आहे, हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी आपण बोलणार आहोत. आणि त्याचबरोबर बालनाट्यामधून वर आलेले अतुल परचुरे, एक संवेदनशील कलाकार, TICC कडून आणि आपल्या सर्वांकडून ही स्पर्धारूपी मानवंदना त्यांच्यासाठी असेल. त्यामुळे गिरीश सर, लहान मुलांबद्दल बोलायचं झालं तर ही जी लहान कलाकार आहेत, लहान मुलं आहेत, तुमचा दांडगा अनुभव असल्यामुळे यांना काहीतरी मेसेज तुमच्याकडून की सगळं काही यांच्यासाठी मजेदार असावं, काम सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटीनं व्हावं असं. मी त्यांना सांगेन एवढंच की तुम्हाला जे आवडतंय ते करा, मनापासून करा. म्हणजे बेंबीच्या देठापासून करा म्हणतात तसं पूर्ण शक्तीनिशी करा. ते कसं आहे, काय आहे, चांगलं आहे, वाईट आहे, त्याचा विचार करू नका. ते ठरवणारे समोर बसले, ते ठरवतील. तुम्हाला जे कुठलं त्यातलं आवडतंय ते काम मनापासून करा. त्याचं निकष लावणं किंवा त्यातलं क्लासिफिकेशन करणं की हे हा काय होऊ शकतो, हा काय करू शकतो, हे तुम्ही काही ठरवू नका. आपल्याकडे होतं काय की प्रत्येकच लहान मुलाला सचिन तेंडुलकर व्हायचंय किंवा प्रत्येकच लहान मुलाला अमिताभ बच्चन व्हायचंय किंवा प्रत्येकच लहान मुलाला ऍक्टिंग करायचंय असं नसतं. खूप त्यात शाखा आहेत, ब्रांचेस आहेत. फक्त ऍक्टिंग हा एक त्यातला एक भाग झाला. आणि ह्यापेक्षा खरं तर चॅलेंजिंग किंवा यापेक्षा इंटरेस्टिंग किंवा यापेक्षा जास्त ज्याला बुद्धी लागते असे भाग त्याच्यात आहेत. तर ते नंतर होतील सगळे, पण सुरुवातीला तरी झोकून काम करा. अर्थात अभ्यासाकडे लक्ष देऊन, अभ्यास आता महत्वाचा आहे आणि एकमेकांवरच अवलंबून आहे. तुम्ही अभ्यास चांगला केला तर त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या कलेमध्ये मिळेल किंवा नाटकामध्ये मिळेल. नाटक चांगलं केलं तर त्याची एनर्जी तुम्हाला तुमच्या कलेमध्ये वापरता येईल. इट्स जस्ट लाईक सिम्बायोसिस. तुम्ही इकडून तिकडे ती एनर्जी हे करत असता, एकमेकांचा उपयोग एकमेकांना होत असतो. पण हे झालं मुलांचं. पण याच्यापेक्षा मी सांगेन माझ्या अनुभवातून किंवा एकंदर जे काय बघितलं त्यावरून, ते पालकांना की ऍक्टिंगकडे, नाटकाकडे, या क्षेत्राकडे, मनोरंजन क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे. पूर्वी काही जमत नसलं की नाटकात टाक किंवा असं म्हटलं जायचं, किंवा चांगल्या घरातली मुलं काय किंवा विशेषतः मुली काय नाटकात काम करतात का असं म्हटलं जायचं. तसं नाही आता. आता ठरवून या क्षेत्रात येणारे पण बरेच मुलं मुली येतात. त्यांच्यासाठी योग्य असे अभ्यासक्रम पण आता सगळ्यात जवळपास विद्यापीठांमधून किंवा इतर इन्स्टिट्यूट मधून आहेत. मुलाचं वेळोवेळीच 10वीच्या वयात काय म्हणतात त्याला, ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा ऍटिट्यूड टेस्ट, करिअर गायडन्स प्रकारच्या टेस्ट करून त्याचा कल बघा आणि त्याला योग्य ठिकाणी शिक्षण द्या. आणि तुमच्यासोबत धन बदल की तू देखो.